गुडघ्यावर सूज आली, गुडघा लाल झाला किंवा गुडघा दुखायला लागला म्हणजे गुडघेदुखीची सुरुवात झाली का? खरं तर नाही. गुडघेदुखीची सुरुवात ही कधी सुरू होते, जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं थोडंसं आपल्याला मागे जावं लागेल. म्हणजेच काय? जेव्हापासून तुम्ही खाली बसणं बंद केलं किंवा हळू ती ॲक्टिव्हिटी बंद केली. जेव्हापासून तुम्ही जेवण्यासाठी जमिनीवर न बसता डायनिंग टेबलचा वापर सुरू केला. जिना उतरणे बंद करून लिफ्टचा वापर सुरू केला. इंडियन टॉयलेट न वापरता कमोडचा वापर जेव्हा सुरू केला. खूप वेळ उभं राहणे किंवा थोडंसं चालणे कंटाळवाणं वाटायला लागलं, तेव्हापासूनच खरी गुडघेदुखीची सुरुवात ही झालेली असते. फक्त परिणाम काय दिसतो? कालांतराने, काही दिवसात, काही महिन्यात किंवा काही एखाद्या वर्षात, जे मी पहिल्यांदा सांगितलं की गुडघा लाल झाला, गुडघा सुजला किंवा गुडघ्यात वेदना सुरू झाला आणि मग आपण सुरू करतो ट्रीटमेंट आणि गुडघेदुखी ही सुरू झाली असं समजतो. पण मुळात गुडघेदुखीची सुरुवात ही खूप आधीच झालेली असते आणि म्हणून ह्या ॲक्टिव्हिटी ज्या मी तुम्हाला सांगितल्या करताना जर तुम्हाला त्रास होत आहे किंवा त्या करताना तुम्हाला नकोशा वाटत आहेत, तर लक्षात घ्या ही तुमची गुडघेदुखीची सुरुवात आहे आणि त्यासाठी त्याच वेळेस तुम्ही जर प्रॉपर फिजिओथेरपी एक्सरसाइजेस जर सुरू केले, तर पुढे होणारा परिणाम म्हणजेच सूज येणे, दुखणे किंवा गुडघ्यामध्ये वेदना होणे, गुडघ्याला लालपणा जाणवणे आणि मग पुढे औषधं, गोळ्या, इंजेक्शन आणि हे सगळं करून जेव्हा गुडघा नीट होत नाही, त्रासच वाढत जातो, मग शेवटी गाडी जाते कुठे? थांबते जाऊन ऑपरेशनच्या दरवाजापर्यंत. मग मात्र आपण डोळे उघडतो आणि म्हणतो की आम्हाला तर हे नाही करायचं. तर ह्या सगळ्या प्रवासात किंवा ह्या डायरेक्शनला जर जायचं नसेल, तर अलार्म साईन म्हणजेच काय? जी धोक्याची घंटा ही खूप आधीच वाजलेली असते आणि ती घंटा ओळखणं म्हणजेच लक्षणं जी आहेत, सुरुवातीला वेदना नसतानाची जी तुम्ही ॲक्टिव्हिटी बंद करता आहेत, मग जर तुम्ही ह्या आजारावरती, गुडघेदुखीसारख्या त्रासावरती योग्य वेळेवर, योग्य डॉक्टरांकडून योग्य उपचार जर केला, तर नक्कीच तुम्ही औषधं, गोळ्या, इंजेक्शन आणि ऑपरेशनपासून दूर राहू शकतात.